नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीचा प्रचार आणि प्रसार राज्यातील सर्व शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी आणि नागरिक यांच्यापर्यंत व्हावा या दृष्टिकोनातून वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या या वेबिनारमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 माहिती तंत्रज्ञान आणि नेतृत्व या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिव्याख्याता आदरणीय डॉक्टर पल्लवी चिंचोळकर मॅडम यांना आमंत्रित करतो. डॉक्टर पल्लवी चिंचोळकर, वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट कोल्हापूर. सर्वांना नमस्कार. आत्ताच माहिती तंत्रज्ञान आणि नेतृत्व या संदर्भात आपण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्या शिफारसी केलेल्या आहेत या संदर्भात माहिती घेऊयात. आजच्या सत्रात आपण काय शिकणार आहोत, तर सर्वप्रथम थोडक्यात आपण शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे काय, त्याची नेमकी गरज काय आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञानाबद्दल काय नेमकं म्हटलेलं आहे हे पाहणार आहोत. शैक्षणिक तंत्रज्ञानाची जर आपण व्याख्या पाहिली तर आपल्याला हे लक्षात येईल की हे जे आहे म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञान जे आहे ते अजूनही हा अभ्यास आहे. म्हणजे अजूनही तंत्रज्ञान शिक्षणासाठी कसं व कितपत उपयुक्त आहे याबद्दल अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणजे आपण असं सर्वार्थानं असं म्हणू शकणार नाही की शैक्षणिक तंत्रज्ञान हे 100% उपयुक्त आहेच. या अनुषंगानं पुढचं आहे की इथिकल प्रॅक्टिस म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञान हे सर्वांना समान आणि गरजेनुसार उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि तंत्रज्ञानामधली तिसरी आणि महत्वाची बाजू म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञान हे आपल्याला म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अध्ययन प्रक्रियेला सपोर्ट करण्याच्या म्हणजे आधार देण्याच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त तंत्रज्ञानाच्या वापरानेच मुले शिकणार आहेत असं नाही, तर यामध्ये आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या 100% उपयुक्त आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने फक्त जे काही अध्यापन आहे याचं सुलभीकरण होणार आहे. थोडक्यात तंत्रज्ञान हे शिक्षणासाठी आहे. म्हणजे याच्यामध्ये शिक्षण हे केंद्रस्थानी असणार आहे आणि टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान हे त्याच्या भोवती फिरणार आहे. म्हणजे जो समज असतो की तंत्रज्ञान हे शिक्षकाला म्हणजे रिप्लेस करेल का, तर ही बाब इथे पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे की तंत्रज्ञान हे केंद्रस्थानी नसून ते शिक्षणाभोवती फिरत आहे. एक छोटीशी संकल्पना सांगण्यात येईल की तुम्हाला समोर एक आयलंड दिसतंय, तर हे आहे ते ज्ञानाचं बेट आहे आणि या ज्ञानाच्या बेटाकडे विद्यार्थी जाणार आहेत. तर त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि या सुविधांचा वापर करून विद्यार्थी हे ज्ञानाच्या बेटाकडे जाणार आहेत. तर हे चित्र हे वेगवेगळे सामाजिक आर्थिक परिस्थिती दर्शवत आहे. तर तंत्रज्ञानाची गरज नेमकी का आहे, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना या ज्ञानाच्या संदर्भातील समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे कॉमन ब्रिज आपल्याला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साधायचा आहे. आता तंत्रज्ञानाची गरज का आहे, तर ह्या बाबी आपल्याला माहिती आहेतच, पण तरी सुद्धा सहसा प्रत्यक्ष पाहू न शकणाऱ्या गोष्टी, स्थळे, संकल्पना आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नजरेसमोर पाहू शकतो. त्याचप्रमाणे शिक्षकांच्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी तसेच अभ्यासापलीकडची माहिती देण्यासाठी तंत्रज्ञान हे उपयुक्त असं साधन आहे. त्याचप्रमाणे वर्गाच्या 4 भिंतींच्या पलीकडे जाऊन बाहेरच्या जगाशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान गरजेचं आहे. आणि आपण म्हणजे या सध्या कोरोनाच्या काळामध्ये
जेव्हा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू आहे, तर स्वाध्याय हे एक तंत्रज्ञानाचं उत्तम उदाहरण आहे, की या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच आपण विद्यार्थ्यांचा सराव सुद्धा ऑनलाईन माध्यमातून घेऊ शकतो. या तर प्रामुख्याने तंत्रज्ञानाच्या आवश्यकता आपण मांडू शकतो. आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तंत्रज्ञानाविषयी म्हणजे यात माहिती तंत्रज्ञान शिक्षणासंदर्भात काय सांगितलेलं आहे ते पाहूया. सर्वप्रथम नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या तंत्रज्ञानाच्या संदर्भात हे तंत्रज्ञान वापरताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे मेन्शन केलेलं आहे. त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची बाब म्हणजे कोणतेही ऑनलाईन उपक्रम हे अत्यंत काळजीपूर्वक त्यांचं नियोजन करावं आणि त्यांचा पायलट स्टडी म्हणजे काही छोट्या गटावर ते राबवूनच मग त्यांना अंतिम स्वरूप देणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी आणि महत्वाची काळजी म्हणजे डिजिटल डिव्हाइड. याचा अर्थ आपल्याला सर्वांना माहीत आहेच, की ह्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थी शिकत होते, तर एक रॅपिड ॲक्शन सर्व्हेच्या माध्यमातून ही बाब लक्षात आली, की 57 ते 60% पर्यंत काही जिल्ह्यांच्या मध्ये, तर काही ठिकाणी फक्त 30% विद्यार्थ्यांच्या पर्यंतच ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही बाब प्रामुख्याने मांडलेली आहे, की या ऑनलाईन माध्यमांचा ऍक्सेस म्हणजे त्याची विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता ही वाढवली गेली पाहिजे. त्यानंतर पुढची बाब म्हणजे जे शिक्षक हे वर्गात उत्कृष्टरित्या शिकवू शकतात, ते ऑनलाईन माध्यमातून सुद्धा तितकेच उत्कृष्ट शिकवू शकतील असं आपण गृहीत धरून चालणार नाही. ऑनलाईन शिक्षण हे ऍक्टिव्हिटी बेस्ड जोपर्यंत होत नाही, म्हणजे एखादा व्हिडिओ लावला आणि शिक्षक हे बाजूला आहेत आणि विद्यार्थी ते स्वतः स्वतः शिकतात, तर या प्रकारचं शिक्षण हे ऑनलाईन माध्यमातून यशस्वी होणार नाही. या सर्व म्हणजे कोणती काळजी ही घेतली पाहिजे आपण पाहिली. त्यासोबत ही बाब महत्वाची आहे, की हे जे आहे ते एक व्हिजन डॉक्युमेंट आहे. या अनुषंगानं आपल्याला पुढच्या गोष्टी कार्यान्वित करायच्या आहेत. यासोबतच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ही एक महत्वाची बाब मांडलेली आहे, ती म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाची स्थापना होणं गरजेचं आहे. तर यामध्ये या राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाच्या स्थापनेची उद्दिष्ट आणि कार्य काय असावीत? तर याच्यामध्ये पहिली आणि महत्वाची बाब म्हणजे शिक्षण, मूल्यमापन, नियोजन, प्रशासन इत्यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगावरील विचारांचं मुक्त आदान प्रदानासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं. त्यासोबतच तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेपांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारला पुरावा आधारित सल्ला प्रदान करणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. ज्ञान आणि त्याचा उपयोग तसेच या दिशेने नवनिर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संमेलने आणि कार्यशाळांचं आयोजन करण्यात येईल. त्यासोबतच संशोधन आणि नवोपक्रम यांच्यासाठी नवीन दिशा स्पष्ट करणे आणि शैक्षणिक तंत्रज्ञानामध्ये बौद्धिक आणि संख्यात्मक क्षमता विकसित करणे. तर ढोबळमानाने या 5 उद्दिष्टांच्या वर आधारित राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाची स्थापना करण्यात यावी असं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिफारस देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने आपण जर विचार केला की यामध्ये आपल्याला वरील जर सर्व उद्दिष्ट साध्य करायचे असतील, तर सर्वात पहिलं आणि महत्वाची बाब तर संदर्भनिहाय ई साहित्याची निर्मिती करावी लागेल आणि दीक्षा आणि स्वयं हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत या माध्यमांचं सक्षमीकरण केलं पाहिजे. तर हे सक्षमीकरण करण्याचे वेगवेगळे मार्ग असे की पहिल्यांदा स्थानिक भाषांच्या मध्ये ई साहित्याची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक राज्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे CIET, NCERT, CBSE, NIOS या संस्थांनी देखील ई साहित्याची निर्मिती करून ते दीक्षावर उपलब्ध झालं पाहिजे. दीक्षा या प्लॅटफॉर्मचा वापर हा टीचर प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी देखील करणं गरजेचं आहे. CIET ही संस्था दीक्षा, स्वयं या माध्यमांच्या प्रसारासाठी प्रयत्नशील असेल आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या संदर्भात महाराष्ट्र राज्य हे आपलं खूप पुढं आहे. यामध्ये मिपा या संस्थेमार्फत अधिकारी, सर्व पर्यवेक्षक अधिकाऱ्यांसाठी लीड हा एक कोर्स सध्या राबवला जात आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्यासाठीही भरपूर कार्यक्रम आहेत
आणि औरंगाबाद सुद्धा या संदर्भात विविध उपक्रम राबवत आहेत. यासोबतच जे काही ई साहित्य तयार करण्यात येईल ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने देखील असणं गरजेचं आहे. आणि हे सर्व ई साहित्य हे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पर्यंत कसे पोहोचेल व त्यांना उपयुक्त कसे ठरेल याचे नियोजन करावं लागेल. शिक्षकांच्यासाठी पुरेशी साधन सामग्री शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावी लागेल. आणि ही जी ई साहित्य आहे त्याचा घटकानुसार नियोजनबद्ध वापर करू शकतील या संदर्भात शिक्षकांना ज्ञान देणं गरजेचं आहे. फक्त मोबाईल हे एकच जर माध्यम वापरून आपण विद्यार्थ्यांचं अध्ययन यशस्वीपणे होईल असं जर गृहीत धरू लागलो तर ते योग्य होणार नाही. यासोबतच आपण सध्या बघतोय की ई साहित्याच्या मध्ये सुद्धा बहुविध साहित्य उपलब्ध आहे आणि विद्यार्थ्यां किंवा पालकांच्या मध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की नक्की कोणतं साहित्य आपण वापरावं. तर या संदर्भात ही महत्वाची बाब की युजर रेटिंग म्हणजे नक्की जे साहित्य येईल ते अचूक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त असंच साहित्य विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचावे यासाठी युजर रेटिंग हे उपलब्ध होईल, ज्या अनुमुळे आपल्याला या ई साहित्य हे किती प्रभावशाली आहे हे कळू शकेल. नवीन शैक्षणिक धोरणामधील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये वापर करून नाविन्यपूर्ण नवनवीन प्रयोग करणं ही एक महत्वाची बाब नवीन शैक्षणिक धोरणात सांगितलेली आहे. यंत्र जेव्हा मानवासारखा विचार करू शकतील का यातूनच जी विद्याशाखा निर्माण झाली त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. आपण जर याचं उदाहरण पाहायला गेलो तर साधं सोपं पुन्हा आपण स्वाध्याय उपक्रमाचंच घेऊ. स्वाध्याय उपक्रमामध्ये विद्यार्थी जेव्हा स्वाध्याय सोडवतो तेव्हा संगणकाकडूनच विद्यार्थ्याला प्रत्याभरण मिळतं की तो नक्की कोणत्या बाबतीत पुढे आहे किंवा कोणत्या अध्ययनाचे दुवे त्याचे कच्चे राहिलेले आहेत. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ही एक बाब महत्वाची नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेली आहे. यासोबत आता या सर्व बाबींच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात शिफारसी ज्या केल्या त्या पाहूया. सर्वप्रथम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे या सोयी सुविधांच्या संदर्भात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे नियमित बदल करता येणारे अपडेट करता येणारे प्लॅटफॉर्म्स तयार करण्याची गरज आहे. जशा गरजा बदलतात तसे हे कंटेंट हे बदलले गेले पाहिजेत. हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते सर्वांना सहज सोप्या पद्धतीने वापरण्यात येणारे असावेत. यासोबतच हे प्लॅटफॉर्म किंवा साहित्य बनवताना आपल्या देशाची विविधता याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आपण डिजिटल डिव्हाइड म्हणजे काय हे पाहिलेलंच आहे. तर सर्व विद्यार्थ्यांच्याकडे ही डिव्हाइसेस उपलब्ध नसल्या कारणाने टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमांचा वापर करून शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात यावेत. आणि हे जे साहित्य आहे ई साहित्य हे 24/7 म्हणजे नेहमी विद्यार्थ्यांना उपलब्ध असणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त साहित्य हे विद्यार्थी आणि शिक्षक यांना समजेल याच भाषेत बनवण्यात यावे. त्यानंतर पुढची शिफारस ही व्हर्च्युअल लॅब्स आभासी प्रयोगशाळांच्या संदर्भातील आहे. तर या आभासी प्रयोगशाळांच्या संदर्भात दीक्षा स्वयंप्रभा या माध्यमांचा वापर करून विज्ञान विषयासाठी हँड्स ऑन प्रॅक्टिकल्स किंवा प्रात्यक्षिकाचा आयोजन हे या व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होण्यासाठी हे जे साहित्य आहे ते टॅबलेट्समध्ये म्हणजे एका ह्याच्यामध्ये ऑलरेडी प्री लोड करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थी या ई साहित्याचा लाभ हे त्यांना जेव्हा त्यांची सोय म्हणजे या साहित्य उपलब्ध आहे तेव्हा घेऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतर पुढची जी शिफारस केलेली आहे ती आहे डिजिटल कंटेंट आणि रिपोजिटरी. तर या अनुषंगाने अध्ययनातील खेळ किंवा ॲग्युमेंटेड रियालिटी म्हणजे आपण सूर्यमालेच्या संदर्भात हे पाहिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या हातावर आपण सूर्यमाला पाहू शकतो. तर या संदर्भात साहित्य असावं. भारतीय संस्कृतीत या सर्वावर आधारित ई साहित्य हे विविध भाषांच्या मध्ये तयार करण्यात येईल.
शैक्षणिक ऍप्स प्लॅटफॉर्म्स कसे वापरायचे या बाबतीत मार्गदर्शिका बनवण्यात येईल. यानंतर शिक्षकांच्या संदर्भात हे साहित्य कसं वापरावं, कसं तयार करावं या संदर्भात प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येईल. यामध्ये लर्नर सेंट्रिक पेडॅगॉजी म्हणजे सध्याची जी आपले जे साहित्य तयार करतो हे सर्व साहित्य हे अध्यापनामधील घटकांच्यावर आधारित आहे, अभ्यासक्रमावर आधारित आहे. परंतु आता साहित्य तयार करताना विद्यार्थी हा केंद्रस्थानी ठेवून साहित्याची निर्मिती होईल आणि त्या संदर्भात शिक्षकांना हे विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. या अनुषंगानं ई कंटेंट हा तयार करण्यात येईल. यासोबतच ई साहित्याचा वापर हा जो आहे तो विचारपूर्वक करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांची एकमेकांशी चर्चा घडवून आणण्यात येईल आणि या संदर्भात विद्यार्थ्यांना विशेषरित्या मार्गदर्शन करण्यात येईल. यानंतर ऑनलाईन असेसमेंट आणि एक्झामिनेशन. आपण आता ऑनलाईन म्हणजे या माध्यमातून अध्यापन घडत आहे आणि यासोबतच या ऑनलाईन माध्यमातून मूल्यमापनाच्या संदर्भात सुद्धा NEP मध्ये शिफारसी आहेत. शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक चाचण्या अचूक कशा घेता येतील याबद्दल पायलट प्रोजेक्ट करण्यात येतील आणि या सर्व चाचण्यांच्या संदर्भात काही मापदंड आणि मानक ही ठरवण्यात येतील आणि या संदर्भात काही निश्चित असे फ्रेमवर्क तयार करण्यात येतील. कित्येक वेळेला विद्यार्थी हा गुगल फॉर्म हा एकापेक्षा अनेक वेळा भरतो, त्यामुळे त्याचं अचूक निदान आपण करू शकत नाही. यानंतर पायलट स्टडीज म्हणजे ह्या ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात काही पायलट स्टडीज करणं गरजेचं आहे. यामध्ये अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर करून काय फायदे तोटे होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांसोबत पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येतील. फक्त विद्यार्थी शिकत आहेत यावरच भर न देता संपूर्ण प्रक्रियेचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होत आहे, त्याला काही त्रास होतोय का, किंवा या त्रास सोबतच त्याच्यामध्ये काही नवनिर्मिती करण्याची इच्छा जागृत होते का याचा सुद्धा विचार करावा लागेल. यासोबतच विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं ई साहित्य आवडतं, त्याला डिव्हाइस ऍडिक्शन म्हणजे ते अति आहारी जात आहेत का या संदर्भात अभ्यास केला जाईल आणि हा अभ्यासाचे जे निष्कर्ष आहेत ते सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यात येतील. यासोबतच महत्वाचं म्हणजे मगाशी जसं सांगितलं तसं फक्त ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थी शिकेल असं गृहीत न धरता ब्लेंडेड मॉडेल्स ऑफ लर्निंग म्हणजे फेस टू फेस सोबतच याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी कृती सुद्धा याच्यामध्ये ऍड कराव्या लागतील, तरच विद्यार्थ्यांचं अध्ययन हे अपेक्षित पातळीपर्यंत होईल. या सर्व बाबतीत विचार केल्यानंतर हे जे साहित्य असणार आहे त्या संदर्भात काहीतरी मानकं निश्चित करणं गरजेचं आहे. म्हणजे हे ई साहित्य तयार करायचं आहे त्याच्या संदर्भात बॅकग्राऊंड कोणतं असावं, भाषा कशी असावी, चित्र कशी असावी आणि सर्वांना ह्या दर्जा जो सारख्या प्रमाणात मिळेल या संदर्भात हे काही बेंचमार्क्स किंवा निकष ठरवण्यात येतील, ज्या योगे या सर्व ई साहित्याचा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे उपयोग होईल. तर ही प्रामुख्याने 9 शिफारसी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मांडलेल्या आहेत. यासोबतच आणखी कोणत्या बाबींचा विचार हा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करणं गरजेचं होतं, तर सर्वप्रथम डाटा सिक्युरिटी म्हणजे आणि प्रायव्हसी. यामध्ये आणखी म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या संदर्भात शिफारस आहे, पण आणखी याच्यामध्ये जर भर दिला असता तर अधिक चांगलं झालं असतं. त्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे ऑलरेडी जे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्याकडे जर या साहित्य निर्मिती संदर्भात जास्त जबाबदारी देण्यात आली असती तर बरं झालं असतं. पुन्हा डिजिटल डिव्हाइडचा प्रश्न आहे की हा डिजिटल डिवाइड म्हणजे विद्यार्थ्यांच्या पर्यंत इंटरनेट पोहोचण्यासंदर्भात काय करता येईल याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भात साहित्याच्या संदर्भात आणखी स्पष्ट जर काही शिफारसी झाल्या असत्या तर अधिक बरं झालं असतं. आता ह्या सगळ्या बाबी आपण पाहिल्यानंतर
आता याचा वापर आपल्याला करायचा आहे, कारण आपली याच्यामध्ये भूमिका म्हणजे या तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्याला शिक्षणामध्ये करायचा आहे. जसं सुरुवातीला जसं आपण सांगितलेलं होतं, की आपल्या हेतू जो हा आहे तो विद्यार्थ्याचं अध्ययन करणं आणि विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षणाचा हेतूच हा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा आहे. या अनुषंगानं तंत्रज्ञानाचा पहिला उपयोग हा पटसंख्या आणि हजेरी वाढवण्यासाठी होतो. त्याच्यानंतर पुढची पायरी म्हणजे विद्यार्थी हा मनोरंजन आणि त्याला गुंतवून ठेवणे या संदर्भात होईल. ह्या दोन बाबींच्या नंतर पुढचा उपयोग आहे की विद्यार्थ्यांची अध्ययनातील प्रगती पाहण्यासाठी, म्हणजे विद्यार्थ्याचं खरोखर अध्ययन घडलंय का, त्याच्या संकल्पना या स्पष्ट झालेल्या आहेत का, हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला शैक्षणिक तंत्रज्ञान हे उपयुक्त ठरतं. आणि वरील 3 टप्प्यांच्या नंतर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकामधलंच विद्यार्थ्यांनी शिकावं असं अपेक्षित नाही, तर विद्यार्थी कसं शिकायचं, कसं ग्रहण करायचं हे वर्गामध्ये शिकेल आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील जगाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी तंत्रज्ञानाची कशी मदत घ्यायची हे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. आणि म्हणून या शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर आपण अत्यंत काळजीपूर्वक म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिफारसींचा आपल्याला वापर करून हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करावं लागेल. धन्यवाद.